विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत चॅप्टर 2 जो आपण मागच्या पिरियडला बघितला आहे, पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल यामधील नेक्स्ट पार्ट. आणि तो नेक्स्ट पार्ट कोणता आहे? प्रॉपर्टीज ऑफ एंगल्स फॉर बाय टू पॅरलल लाईन्स अँड ए ट्रान्सव्हर्सल. आपण याच्या आधी पाहिलेलं आहे की दोन लाईनला जर ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करत असेल तर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जवळ टोटल 8 अँगल फॉर्म होतात आणि त्या अँगलला आपण वेगवेगळ्या पेयर्समध्ये विभागलेलं होतं. एक ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे पेज नंबर 9 वर. ॲक्टिव्हिटी 1 ॲज शोन इन फिगर ए. ड्रॉन टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल ऑन अ पेपर. काय म्हटलं आहे? एका पेपरवर दोन पॅरलल लाईन काढा आणि त्यांची ट्रान्सव्हर्सल काढा. ड्रॉ अ कॉपी ऑफ द फिगर ऑन द अदर ब्लँक शीट युजिंग अ ट्रेस पेपर. दुसऱ्या ट्रेस पेपरवर ॲज इट इज पुन्हा एक दोन पॅरलल लाईन काढा आणि ट्रान्सव्हर्सल काढा. फॉर एक्झाम्पल आता हे बघा, इथे दोन पॅरलल लाईन काढल्या की ट्रान्सव्हर्सल काढलं. ठीक आहे, ट्रेसिंग पेपर ठेवला आणि इथेच मी पुन्हा पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सल काढली आणि ट्रेसिंग पेपरचे असे कट्स केले अँगलचे. ठीक आहे, अँगलचे कट्स केल्यानंतर या ठिकाणी आता हा जो अँगल आहे पहिला आपला ए अँगल. ए अँगलचा जर कट्स आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे तर तो कट कोणता राहील? हा ए अँगल आहे बघा. या अँगलला मी या ठिकाणी ठेवतो. तंतोतंत जो हा अँगल क्लिअर, म्हणजे हा अँगल या अँगलशी कॉन्ग्रुएंट आहे. पण हाच अँगल आणखी कुठे जुळतो? हे बघा, इथे जुळतो अँगल. याचा अर्थ हा आणि हा अँगल दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहे. परंतु ही जी पेअर आहे अँगलची, ही पेअर आपण कोणती पेअर म्हणतो? हा अँगल आणि हा अँगल. ठीक आहे, आणि ही असते पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. समजा आपण दुसरा अँगल घेतला. समजा आता माझ्याजवळ इथे अँगल बी, तर हा आहे अँगल बी बघा, हा याच्याशी जुळला तंतोतंत. मग हाच अँगल आणखी कोणत्या अँगलशी जुळतो? या ठिकाणी पण जुळतो बघा, जुळला. याचा अर्थ हा अँगल आणि हा अँगल हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहे आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे आणि हा कॉन्ग्रुएंट आहे. त्याचा अर्थ करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. अशा पद्धतीची एक ॲक्टिव्हिटी त्यांनी दिलेली आहे. ती ॲक्टिव्हिटी तुम्हाला पूर्ण करायची आहे. तर आपण सरळ मेन पॉईंट्सवर येऊया. Draw two parallel lines and their transversal. काय करायचे? दोन पॅरलल लाईन ड्रॉ करायचे, त्यांची ट्रान्सव्हर्सल करायची. समजा ही एक लाईन आपण काढली, दुसरी आपण लाईन काढली आणि यांची ही ट्रान्सव्हर्सल घेतली. ठीक आहे, सपोज दिस लाईन एल, लाईन ए अँड लाईन एल. त्या अँगलला आपण इथे नाव देऊया. सपोज दिस अँगल ए, अँगल बी, अँगल सी, अँगल डी, अँगल ई, अँगल एफ, एंगल G and एंगल H. ये एंगल आपने आता ट्रान्सव्हर्सल कोणती आहे? लाईन या ही काय एक्सप्लेन करा तुम्ही. line N is the
transversal of parallel lines L and M. दोन्ही लाईन कशी आहे पॅरलल आहे आणि मग याच्यावरून आपल्याला फॉर्म करायचे पेयर्स. तर त्याच्यामध्ये पेयर्स ऑफ corresponding angles. लक्षात घ्या, आपण मागच्या पिरियडमध्ये ज्या लाईन्स घेतल्या होत्या त्या पॅरलल नव्हत्या. कुठल्या तरी दोन लाईन आपण ड्रॉ केल्या होत्या आणि या दोन लाईनची ट्रान्सव्हर्सल घेतली होती आणि या ठिकाणी जे अँगल 1 2 3 4 5 6 7 8 हे अँगल घेतले होते याच्यावरून आपण पेअर फॉर्म केल्या होत्या. करस्पॉन्डिंग अँगलच्या इंटेरियर अल्टरनेट अँगल, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल, ठीक आहे, इंटेरियर अँगल या पेअर फॉर्म केल्या होत्या. आपल्याला इथे पेअर तर फॉर्म करायचेच आहे, परंतु आपण इथे बघितलं की जर समजा या दोन लाईन पॅरलल असेल तर हा जो अँगल ए होता तो कुठल्या अँगलशी कॉन्ग्रुएंट होता, अँगल ई शी कॉन्ग्रुएंट होता. आपण या छोट्याशा फिगरवरून बघितलं होतं, ठीक आहे. या ठिकाणी हा अँगल मी लावला होता, हा अँगल ए बघा या ठिकाणी फिगर आहे, हा अँगल ए आहे, तंतोतंत जोडला कोइन्साइड आहे. मग इकडे याला आणला तर हा अँगल बी आहे, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही एकमेकाशी कोइन्साइड आहे म्हणजे तंतोतंत जुळतात, म्हणून हे अँगल कॉन्ग्रुएंट आहे. का कॉन्ग्रुएंट आहे? कारण या दोन लाईन पॅरलल आहे. हेच आपल्याला इथे लिहायचं होतं. लाईन्स जर पॅरलल असेल तर कोणकोणत्या पेअर कॉन्ग्रुएंट होतात, तर या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगलच्या 4 पेअर आहे. सो नंबर 1 अँगल ए इज कॉन्ग्रुएंट अँगल ई. मागच्या पिरियडमध्ये आपण कॉन्ग्रुएन्सी साइन न वापरता अँड हा वर्ड वापरलेला होता, कारण पेअर लिहायच्या होत्या, इथे पेअर कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहे. सेकंड अँगल बी इज कॉन्ग्रुएंट अँगल एफ. थर्ड अँगल सी खालचा अँगल कॉन्ग्रुएंट अँगल जी. and fourth angle D is congruent angle H. ह्या झाल्या पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. अशाच आपल्याला पेअर्स घ्यायचे आहे इंटेरियर अल्टरनेट अँगल्सच्या. सेकंड pairs of interior alternate angles. आता इथे इंटेरियर म्हणजे या दोन लाईनच्या आत असणारे 4 अँगल आहे सी डी ई एफ आणि ते अल्टरनेट आहे. अल्टरनेट आहे म्हणजे क्रॉस मध्ये असणारे, म्हणजे डी चा एफ आणि ई चा सी. So first pair angle C is congruent with angle E, and second pair angle D is congruent angle F. हे झाले इंटेरियर अल्टरनेट अँगल. त्यानंतर आपल्याला पेअर बघायचे आहे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. सेकंड
pairs of exterior alternate angles. आता इंटेरियर साठी आपण काय म्हटलं होतं, या दोन लाईनच्या आत असणारे परंतु क्रॉस मध्ये असणारे. एक्सटेरियर मध्ये या दोन लाईनच्या बाहेर असणारे आणि क्रॉस असणारे. तर ए चा कोणता होईल जी आणि बी चा होईल एच. सो नंबर 1 angle A is congruent with angle G, and second angle B is congruent with angle H. हे झाले एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. आता फोर्थ पेअर आहे इंटेरियर अँगल्स. पेअर्स ऑफ इंटेरियर अँगल्स. मग कोणते आहे इंटेरियर अँगल्स? इंटेरियर म्हणजे दोघांच्या आत असणारे परंतु ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला एकाच साईडला असणारे. सो नंबर 1 अँगल सी नॉट कॉन्ग्रुएंट. इंटेरियर अँगल हे कॉन्ग्रुएंट नसतात तर आर सप्लिमेंटरी. मीन्स सम ऑफ देअर मेजर इज 180. सो अँगल सी प्लस angle F is 180 and hence pairing angle C and angle F. इथे अँड हा शब्द वापरला कारण पेअर लिहायचा आहे आपण. इथे पेअरही आहे आणि कॉन्ग्रुएन्सी आहे. इथे हे कॉन्ग्रुएन्सी नाही तर काय आहे? दॅट इज अँगल C प्लस अँगल F is 180 degree, forming linear pair. Second, angle D and angle E. So that is angle D plus angle E is equal to 180 degree. आणि इथे या पेअर आपल्या पूर्ण होते. आता पुढे आपल्याला प्रॉपर्टीज अभ्यासायची आहे. तर पहिली प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. या पेअर लक्षात ठेवायच्या कारण याचा वापर आपल्याला पुन्हा पुन्हा करावा लागणार आहे. सो नंबर 1 property of corresponding angles. काय दिलाय प्रॉपर्टी मध्ये? दोन पॅरलल लाईनची जर ट्रान्सव्हर्सल दिली असेल तर करस्पॉन्डिंग अँगलच्या 4 पेअर फॉर्म होतात. किती पेअर? 4 पेअर. या 4 पेअर पैकी कोणतीही एक पेअर 1 पेअर जर कॉन्ग्रुएंट असेल तर उरलेल्या सर्व पेअर सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. हे या प्रॉपर्टी मध्ये दिलेलं आहे. तर ही प्रॉपर्टी घेऊया आपण. ईच पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स form by 2 parallel lines and their transversal is of
कॉन्ग्रुएंट अँगल. आता लक्षात घ्या, इथे आपण पेअर्स लिहिल्या होत्या आणि इथे कॉन्ग्रुएंट याच्यासाठी लिहिलं होतं कारण ते कॉन्ग्रुएंट होते. आपण ते प्रूव्ह केलं होतं ओरली या छोट्या छोट्या अँगल वरून, बरोबर. परंतु इथे प्रत्यक्षात आपल्याला ते अँगल कॉन्ग्रुएंट असतात हे दिलेलं आहे. कोणते अँगल? जे अँगल करस्पॉन्डिंग अँगलची पेअर फॉर्म करतात. ठीक आहे. आणि हे करस्पॉन्डिंग अँगल कशापासून तयार होते? टू पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे. ह्या दोन पॅरलल लाईन आहेत, त्यांची ही ट्रान्सव्हर्सल आहे, यांच्यापासून फॉर्म झालेले करस्पॉन्डिंग अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात, अशी ही प्रॉपर्टी आहे. सो फ्रॉम द फिगर पुन्हा त्या चार पेअर लिहा. कोणत्या? अँगल ए कॉन्ग्रुएंट विथ अँगल ई, अँगल बी कॉन्ग्रुएंट विथ अँगल एफ, अँगल सी congruent with angle G, and angle D congruent with angle H. That is angle A congruent with angle E. Number 2, angle B is congruent with angle F. 3, angle C is congruent with angle G, and 4, angle D is congruent with angle H. These are the 4 pair of corresponding angles are congruent. Second, property of alternate angles. Second property आपण घेऊया. प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंगच्या जागेवर घेऊ आपण अल्टरनेट. ही प्रॉपर्टी जवळपास तशीच आहे. ईच पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स, करस्पॉन्डिंगच्या जागेवर काही अल्टरनेटिव्ह. ईच पेअर ऑफ alternate angles formed by two parallel lines and their transversal is congruent angles. Is a congruent angles from the adjoining figure. कोणते अल्टरनेट अँगल या ठिकाणी आहे? अल्टरनेट अँगल हे दोन प्रकारचे आहेत. कोणते दोन प्रकार? एक्सटेरियर आणि इंटेरियर. आणि ह्या दोन्ही पेअर कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजेच कोणते अँगल कॉन्ग्रुएंट होणार आहे? पहिले आपण इंटेरियर घेऊ. हे दोन अँगल आहे इंटेरियर. C congruent with E and D congruent with F, A congruent with G and B congruent with H. Angle C congruent with angle E, angle D is congruent with angle F, angle A is congruent with angle G, and angle B is congruent with angle H. Yeah. Now, last and third property. Property of interior angles. क्या मतलब है? Each pair of interior angles formed by each pair of interior angles
formed by two parallel lines and their transversal is of supplementary angles, not congruent, is of supplementary angles. Okay, so कुठले होईल इंटेरियर अँगलच्या पेअर? इंटेरियर अँगल म्हणजे ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडला असणारे परंतु दोन्ही लाईनच्या आत असणारे. सो फर्स्ट पेअर इज सी अँड एफ, सेकंड इज डी अँड ई. सो नंबर 1 अँगल सी प्लस अँगल एफ इज 180 डिग्री. And number 2 angle D plus angle E is again 180 degree. आणि इथे या प्रॉपर्टीज पूर्ण होत आहे. तुम्ही या ठिकाणी या प्रॉपर्टी पुन्हा लिहू शकता. जर समजा आपण या फिगरला परीक्षेमध्ये ABCD येईलच असं ना, तर या ठिकाणी जर त्यांनी वेगळे नावं घेतले लक्षात घ्या आणि काळजीपूर्वक लक्ष द्या. ठीक आहे. समजा या ठिकाणी त्यांनी लाईन घेतली ए बी लाईन, इथे घेतली समजा सी डी लाईन, इथे घेतली त्यांनी ई आणि एफ लाईन आणि ही ट्रान्सव्हर्सल समजा या ठिकाणी हा पॉईंट समजा पी असेल आणि हा पॉईंट समजा क्यू असेल. ठीक आहे. या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत असेल आणि तुम्हाला विचारलं की लाईन ए बी पॅरलल टू लाईन सी डी अँड लाईन ई एफ इज देअर ट्रान्सव्हर्सल. सो राईट द पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग एंगल्स, अल्टरनेट एंगल्स अँड इंटेरियर एंगल्स. मग पेअर ऑफ म्हटलं आहे त्यांनी म्हणून अँड आपल्याला लिहावं लागेल. मग पेअर जर लिहायची आहे तर पहिले आपल्याला या प्रत्येक अँगलला कोणतं नाव आपण डिसाईड करत आहोत ते पहिले निश्चित करावं लागेल. आणि अँगलला नाव डिसाईड करत असताना दोन मेथड आहेत. एक तर ट्रान्सव्हर्सलवरून लाईनवर जा किंवा लाईनवरून ट्रान्सव्हर्सलवर या. क्लिअर. आता मी समजा हा अँगल घेतो पहिला. ठीक आहे. मग या अँगलची ही जी आर्क आहे ही आर्क ट्रान्सव्हर्सल ला इथे इंटरसेक्ट करते. मग इथून आपण पुढे जायचं. कोणता पॉईंट मिळते? ई. ठीक आहे. मग ई पासून सुरुवात करायची कारण अँगलचं नाव लिहिताना आपण ट्रान्सव्हर्सल वरील पॉईंट आधी घेत आहोत. अँगल ई पी अँड ई. कारण हे जे दोन आर्म आहे या दोन आर्मला आपल्याला विचारात घेऊन हा अँगल सेट करायचा आहे. त्या अँगलला नाव देऊ आपण अँगल ई पी ई. तसंच याला नाव द्या ई पी बी. अँगल ई पी बी याला नाव द्या. आता याला नाव द्यायचं आहे. वरचे दोन आपण ट्रान्सव्हर्सल वरून घेतले तर इथेही ट्रान्सव्हर्सल वरून घ्यायचं. मग हा जो अँगल आहे हा या ठिकाणी इंटरसेक्ट होते आणि या ठिकाणी. मग ट्रान्सव्हर्सल ही आहे इथे इंटरसेक्ट करते याच्या पुढचा पॉईंट म्हणजे खालचा पॉईंट कोणता येतो? क्यू. इथं होईल अँगल क्यू पी बी. तुम्ही बी पी क्यू सुद्धा लिहू शकता. क्लिअर. याला कोणतं नाव द्या मग? हा होईल क्यू पी ए. क्लिअर. हा कोणता अँगल होईल? या पद्धतीने टच आहे. ठीक आहे. वरच्या बाजूने टच झाला तर वरचा पॉईंट, खालच्या बाजूने टच झाला तर खालचा पॉईंट. इथे पी पी क्यू डी. तर इथे पी क्यू सी. इथे
इथे FQD, तर इथे FQC. अशा पद्धतीने तुम्ही पहिले अँगलचे नाव लिहायचे आहे आणि मग पेअर ठरवायचे. मग करस्पॉन्डिंग अँगलची पेअर कोणती नाही? अँगल EPA and angle PQC, angle EPB and angle PQD, angle QPB and angle FQD, angle QPA and angle FQC. अशा पद्धतीने क्लिअर. इथे ही प्रॉपर्टी आपण कंप्लीट करतोय. पेज नंबर 10 वर काही उदाहरणं सॉल्व करून दिलेली आहेत, ती तुम्हाला सोडवायची आहे. त्याच्यानंतर पेज नंबर 11 वर आलो. इथे आहे नाव आय नो, जे आपण आता अभ्यासलं तेच त्यांनी दिलेलं आहे. व्हेन टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल, द अँगल्स फॉर्म इन ईच पेअर करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट अँड इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. तर बघूया आपण प्रॅक्टिस सेट 2.2. 2.2 मधला पहिला क्वेश्चन काय म्हटलंय? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. मग चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह मधला पहिल्या प्रश्नातला आपण सब क्वेश्चन बघत आहोत. मी एक्सप्लेन करून देतो, सोडवायचे तुम्हाला आहे, लक्षात घ्या. काय दिलं याच्यामध्ये? लाईन एम इज पॅरलल टू लाईन एम and line P is its transversal. The measure of this angle is x and measure of this angle is 3x. It means that both are interior angles and its measures are given. If the adjoining figure, choose number 1. आपल्याला पहिल्याचा ऑप्शन शोधायचा आहे. Line M parallel to line N and line P is a transversal, find x. आता हे दोन्ही इंटिरियर आहे आणि इंटिरियर अँगल काय असते? सप्लिमेंटरी असते. म्हणजे त्यांची सम किती असते? 180. मीन्स 3x प्लस x इज 180, 4x इज 180. 4 ला तिकडे शिफ्ट करा. x इज 180 अपॉन 4 1 जा 4, 4 4 जा 60, 2 0 4 5 जा 20. x is 45 degrees. So our option is C. ओके. ए ला किती दिलं? 135. बी ला दिलं होतं 90. सी ला दिलं होतं 45 आणि डी ला दिलं होतं 40. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. सेकंड, पुन्हा एक फिगर त्यांनी दिलेली आहे सेकंड क्वेश्चनसाठी. आणि या सेकंड क्वेश्चन मध्ये लाईन ए is parallel with line P and line F is its transversal. Yeah. Now this angle, its measure is 4x and this angle, its measure is 2x. You know any pair formed from these two angles because these are not alternate angles. Clear? So not to use here some analysis. Which type of analysis is used? Suppose this angle is 2x and its vertically opposite angle is here. So its measure is also 2x because vertically opposite angles are congruent. Clear? Now these two angles forming a pair of interior angle and interior angles are supplementary and hence its sum is 180. Now if its sum is 180, so 4x plus 2x is 180. That is 6x is 180. So that is x is 180 upon 6 1 जा 6 3 जा. So x is equal to 30 degree. And here our option is D. Yeah. Now second question. In the adjoining figure, line P and line Q are parallel. Line T and line S are transversal. Find measure of angle X and angle Y using the measure of angles found in the figure. क्वेश्चन दिलेला आहे, एक फिगर दिलेली आहे, फिगर मध्ये काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्या
इन्फॉर्मेशनच्या आधारे आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.2 ला पूर्ण करायचं आहे. लाईन पी ही लाईन क्यू, सो ही लाईन आहे टी आणि ही लाईन आहे यस. इथे या अँगलचं मेजर दिलेलं आहे 40 डिग्री आणि या अँगलचं मेजर दिलेलं आहे y डिग्री. इकडे या अँगलचं मेजर दिलेलं आहे 70 डिग्री आणि या अँगलचं मेजर दिलेलं आहे x. आणि आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. क्लिअर. आता इथे तुम्हाला एक लॉजिक लावायचं आहे. कसलं लॉजिक लावायचं आहे? आपल्याजवळ करस्पॉन्डिंग अँगलची प्रॉपर्टी आहे, अल्टरनेट अँगलची प्रॉपर्टी आहे, इंटेरियर अँगलची प्रॉपर्टी आहे, या व्यतिरिक्त ऑपोजिट अँगलची प्रॉपर्टी आहे आणि अँगल फॉर्मिंग ए लिनियर पेअर ही प्रॉपर्टी आहे. त्याचाही वापर करता येईल. तर पहिले जर आपण x ची व्हॅल्यू काढतो म्हटलं तर x ची व्हॅल्यू जर काढण्यासाठी काय करावं लागेल? x आणि हा 40 हे दोन्ही पेअर येते का आपल्या उपयोगामध्ये? नाही येऊ शकत. मग अशी कोणती एक अशी पेअर आहे की ज्याची डायरेक्ट व्हॅल्यू आपण लिहू शकतो? कारण हा 40x याच्यात रिलेशन नाही. x आणि 70 हा याच्यात रिलेशन येऊ शकते, परंतु याच्यात रिलेशन तेव्हाच फॉर्म होईल जेव्हा ही ट्रान्सव्हर्सल राहील. आणि ही ट्रान्सव्हर्सल घेतली तर या दोन लाईन पॅरलल पाहिजे, पण या दोन लाईन पॅरलल नाही. मग काय करा? मग लाईन जर पॅरलल आहे या दोन लाईन पी आणि क्यू पॅरलल आहे. कोणत्या पॅरलल आहे? पी आणि क्यू पॅरलल आहे. आणि म्हणून या ठिकाणी पहिले जर x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची असेल तर या ठिकाणी हा जो अँगल आहे किंवा हा अँगल दोन पैकी कुठलाही आहे याचं मेजर आपल्याला काढावं लागेल. ठीक आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी पहा 40 आणि y हे कॉन्ग्रुएंट होऊ शकत नाही, कारण या ठिकाणी या दोन लाईन टी आणि एस पॅरलल नाही, पॅरलल असणार आहे पी आणि क्यू. ठीक आहे. म्हणून काय करू आपण? हा जो 70 आहे हा जर इथे घेतला तर हा व्हर्टिकली अपोजिट होईल, मग हा 70 राहील. हा 70 आणि हा y याचा विचार केला तर लिनियर आपला इंटेरियर अँगल आहे आणि इंटेरियर अँगल कसे असतात? सप्लिमेंटरी, म्हणजे यांची सम राहील 180. याच्यावरून आपल्याला अँगल y मिळेल. yचा प्रश्न सुटला. आता राहिला x. अँगल x कसा मिळेल? लिनियर पेअर विचारात घेईल, कारण एक तर याची लिनियर पेअर विचारात घ्या किंवा ही लिनियर पेअर विचारात घ्या. या ठिकाणी अँगल जर घेतला आपण लिनियर पेअरचा तर हा आणि हा हे करस्पॉन्डिंग अँगल होईल आणि याच्यावरून x ची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. सो आन्सर पहिले हा अँगल विचार करू. मेजर ऑफ angle forming a linear pair with an angle of measure 40 degree is equal to 40 डिग्रीच्या अँगलची लिनियर पेअर फॉर्म करणाऱ्या अँगलचं मेजर किती होईल? 180 मायनस 40 दॅट इज इक्वल टू 140. क्लिअर? म्हणजे याचं मेजर आलं 140. या दोन लाईन पॅरलल आहेत पी आणि क्यू. मग पी आणि क्यू पॅरलल आहे तर हे झाले करस्पॉन्डिंग अँगल. Therefore, angle x is equal to
140 degree with a line pair of corresponding angles. फर्स्ट आंसर इथे क्लियर होतो. सेकंड आपण त्या ठिकाणी पहा. पहिले 70 च्या व्हर्टिकली अपोजिट अँगलचे मेजर घ्या. मेजर ऑफ vertically opposite angle of an angle of measure 70 degree is 70 degree. तर वर्टिकली अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून हा 70 आहे तर हा 70. आता हे इंटिरियर पहा. Therefore, angle y plus 70 degree is equal to 180 degree. Reason line pair of interior angles. So angle y is equal to x y angle y is 180 70 ला शिफ्ट करा -70 तो एंगल y is 110. अशा पद्धतीने आपण दोन्ही अँगलचं या ठिकाणी काढलेला आहे. आता आहे क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन 4 आणि 5. तुम्ही प्रयत्न करा याला सोडवून आणण्याचा आणि जर काही अडचणी असेल तर मला विचारायचे. ठीक आहे. आजचा आपण हा व्हिडिओ इथेच थांबवूया. थँक्यू.